नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हिटॅमिन B12 चा खजिना असलेला आणि दही आणि गव्हापासून फर्मेंटेड केलेला परोठ्याची रेसिपी। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिटॅमिन B12 हा अंगदुखी व डिप्रेशनवर रामबाण उपाय आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा। आज पुन्हा एक विशेष व्हिडिओ घेऊन व्हिटॅमिन B12 चा खूप मोठा खजिना आपल्या शरीरासाठी आपण कसा बनवायचा ते बघणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण हे साहित्य घेतलेले आहे। तर खास आपण एक रेसिपी बनवणार आहे। हे आपलं गव्हाचं पीठ आहे आणि हे दही आहे। ह्या दोन घटकांपासून काय करणार आहे आपण हे ना फर्मेंट करणार आहे, म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण हे आंबवणार आहे आणि त्यापासून आपण व्हिटॅमिन B12 चा खूप मोठा खजिना आपल्या शरीरासाठी आपण कसा बनवायचा ते बघणार आहे। तर साहित्य अजून त्यासाठी पुष्कळ लागणार आहे। तर काय साहित्य ऑप्शनल आहे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। तर आपण साहित्य बघून घेऊ। तर मित्रांनो, व्हिटॅमिन B12 च्या खजिन्यासाठी जे लागणारे साहित्य तर आपण एक थोडक्यात बघून घेऊ। तर महत्त्वाचे दोन घटक आहेत, आपले गव्हाचं पीठ आहे आणि हे दही आहे। तर ह्या दोन घटकापासून आपण काय करणार आहे फर्मेंटेशन करणार आहे। तर आपल्या ह्या रेसिपीचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते फर्मेंटेशनच आहे। तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या चवीसाठी आहेत, तर व्हिटॅमिन मिळवण्यासाठी या दोन गोष्टीच महत्त्वाच्या आहेत। तर आपण काय केलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, चवीनुसार आपण काळे मीठ घेतलेलं आहे, हे आलू लसूणची पेस्ट घेतलेली आहे, चवीनुसार आपण मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। तर स्वाद चांगला यावा या हिशोबाने आपण काय केलेलं आहे, हे पुदिन्याचे ना पानं आपण ना क्रश करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण ना अर्धा चमचा आहे ना धना पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर जिरा पावडर घेतलेली आहे आणि आपल्या चवीनुसार आणि हेल्दी असते तर आपण काय केलेलं आहे हळद घेतलेली आहे। पचन चांगलं व्हावं या हिशोबाने आपण काय केलेलं आहे अजवाईन किंवा आपण ह्याला ओवा म्हणतो आपण ह्याला ते घेतलेलं आहे। तर आपण पुढची कृती बघून घेऊ। तर मित्रांनो, आता आपण काय करूया, हे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं एक वाटी ते आपण ह्याच्यामध्ये घेऊया। त्याचबरोबर काय केलेलं आहे मित्रांनो, साधारण आपण एक छोटी वाटीनं दही घेतलेले, तर दही टाकून घेऊ। तर दही टाकल्यामुळे काय होतं की की आपलं फर्मेंट चांगलं होतं। तर मराठीमध्ये त्याला काय म्हणतात आमतं। तर आमल्यामुळे काय होतं की आपल्या पचनामध्ये आहे ना जे गुड बॅक्टेरिया लागतात, तर गुड बॅक्टेरिया ना हे आपल्या फर्मेंटेशनमुळेच होतात। तर फर्मेंटेशनमुळं झाल्यामुळे गुड बॅक्टेरिया तयार होतो आणि आपल्या ना पचनाच्या संस्थेमध्ये ना व्हिटॅमिन B12 चे ना प्रोडक्शन चालू होते आणि त्यामुळे आपल्या ना शरीराला व्हिटॅमिन B12 ची कमतरता कमी होते किंवा आपली ती भागते। तर मित्रांनो, आता दही बरोबर त्याचबरोबर आहे ना आपण आहे ना एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे आपण आलं लसूण पेस्ट आहे ते टाकून घ्या। त्याचबरोबर आहे ना ही मिरची आहे ना आपण पेस्ट करून घेतलेली आहे किंवा आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे। तर आपण काय करूया चवीनुसारच टाकायचे, तर साधारण आपण थोडे टाकून घेऊया। त्याचबरोबर आपण आहे ना पुदिन्याचे आहे ना पानाचे क्रश करून घेतलेले आहेत तेही टाकून घेऊ। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना याच्यामध्ये व्हेजिटेबल ऍड करू शकता, तुम्ही कोबी ऍड करू शकता, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काकडी टाकू शकता। तर आपण आहे ना हे जिरा पावडर टाकून घेऊ, त्याप्रमाणे धना पावडर पण टाकून घेऊ, हळद पण टाकून घेऊ आणि हा आपला शेवटचा आयटम आहे अजवाईन टाकून घेऊ। त्याचबरोबर मित्रांनो, आपण चवीनुसार ना मीठ वापरायचंय, तर काळं मीठ वापरलं तर आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे, तर आपण मीठ टाकून घेऊ। तर मित्रांनो, आपण सगळे घटक याच्यामध्ये ना टाकलेले आहेत। तर आपण या दह्याच्या मध्येच आहे ना हे कणिक थोडंसं मळून घ्यायचं, जे घरी आपण नेहमी चपातीसाठी करतो ना त्याच पद्धतीने मळून घ्यायचंय। तर गरजेनुसार आपण थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचंय। पाहू शकतो मित्रांनो, आपण दही आणि गव्हाचं पीठ आणि इतर घटक टाकून आहे ना चांगलं मळून घेतलेलं आहे। तर आता याची पुढची प्रोसेस आहे ना खूप महत्त्वाची आहे, हे फर्मेंटेशन होणं खूप गरजेचं आहे। तर त्यासाठी खास थोडंसं पोषक वातावरण द्यावं लागतं। काय करायचं आहे, आपल्याला हा गोळा आहे ना एका भांड्यामध्ये उष्ण ठिकाणी ठेवायचा आहे। तर फ्रीज वगैरे असतं ना त्याला थोडंसं साईडच्या बॉडीला थोडंसं ना गरम गरम असतं, त्याच्यापाशी ठेवलं तर चालतं किंवा थोडं एक 15 ते 20 मिनिटं उन्हात ठेवलं तरी चालेल। हे फर्मेंटेशन झाल्यानंतर ना याचा आकार थोडासा आहे ना कारण साधारण आहे ना याच्यापेक्षा थोडंसं वाढेल, मग वाढलं तर समजायचं की चांगलं फर्मेंट झालेलं आहे। तर फर्मेंटेशनमुळेच आपलं व्हिटॅमिन B12 आहे ना आपल्या शरीरामध्ये डेव्हलप होतं आणि आपल्या शरीराची व्हिटॅमिन B12 ची कमतरता भागून निघते। तर आता आपण काय करूया, या भांड्यामध्ये ठेवलेले आहे। तर मित्रांनो, हे 10 मिनिटं आहे ना उन्हामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर साधारण 2 तास असंच ठेवायचं आहे आपल्याला रूम टेम्परेचरला। तव्याला चांगलं आंबल किंवा फर्मेंटेशन होईल, त्यानंतर आपण आहे ना जे
रोटी किंवा पराठा म्हणून आपण त्याला बनवायला घेऊ. पाहू शकतो मित्रांनो, आपल्या आहे ना दही आणि गव्हाचं पीठ आहे ना चांगलं फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्स्चर कसं झालेलं बघा, धागे धागे निघायला लागलेले आहेत आणि साधारण आपण मळलं होतं त्याच्यापेक्षा आहे ना थोडी त्याची साईज वाढलेली आहे. तर अशा प्रकारे आहे ना त्याचं टेक्स्चर राहतं. तर समजून जायचं की फर्मेंट झालेलं आहे चांगलं. तर आता फर्मेंट झाले तर आता आहे ना हा एक प्रकार आहे ना विटॅमिन B12चा चांगला खजिना झालेला आहे. तर आता आपण आहे ना परोठे किंवा आपण त्याला चपाती म्हणू ते बनवून घेऊया. तर त्याचं ही टेक्स्चर आहे ना असं ब्रेड सारखंच राहतं बघा. तर बेकरीमधले आयटम पण फर्मेंट केलेले असतात, पण ते आहे ना मैद्यापासून बनवलेले असतात, त्यामुळे ते आपल्या शरीराला अपायकारक असतात. तर गव्हाचं पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचं आपण ढोकळा किंवा जिलेबी ना हे पण फर्मेंट केलेलेच खाण्याच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात विटॅमिन B12 असतं. तर आपण त्याचं सेवन आठवड्यातनं 2-3 वेळा केलं तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर आता आपण याचे परोठे बनवून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण काय करायचंय, परोठे बनवायचं चालू करायचंय. तर आपण जे कणिक बनवलंय तर फर्मेंट केलेलं, तर त्यातला आपण एका चपाती पुरता किंवा परोठा म्हणून त्याचा एक गोळा बनवून घेऊ आणि पिठामध्ये थोडासा आपण यांना घुसळून घेऊ आणि पळपट लाटण्याच्या साहाय्याने त्याला लाटून घेऊया आपण. तर लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपण चवीसाठी किंवा टेक्स्चर चांगलं यावं या हिशोबाने आपण तीळ घेतलेले आहेत, काळे आणि पांढरे. तर तेही टाकायचे. तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. तर त्याचे जे गुण आहेत ते आपल्या शरीराला नक्कीच फायद्याचे आहेत. तर अशा प्रकारे आपण आहे ना तीळ टाकून घेऊ आणि एक थोडंसं अजून आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे. थिकनेस थोडासा चपातीपेक्षा जाडच ठेवायचा आहे. तर त्याला थोडं ब्रेड सारखं टेक्स्चर येईल आणि चव पण आपल्याला ना ब्रेड सारखीच येणार आहे. तर जे मार्केटमध्ये ब्रेड मिळतात ना ते असतात मैद्याचे, ते शरीरासाठी ना अपाय करतात. तर आपण जे गव्हाचं बनवतोय तर ते आपल्या शरीरासाठी फायद्याचं आहे. तर फर्मेंटेशन केलेले पदार्थ आहे ना आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. जसं की डोसा, इडली हे आपण तांदूळ फर्मेंट करून करतो. त्याचबरोबर आपण आहे ना ढोकळा म्हणजे आपण चण्याच्या पिठापासून जो ढोकळा बनवतो किंवा जिलेबी बनवतो तेही आपण आहे ना फर्मेंट केलेलं असतं. तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. प्रकारे आपली ना चपाती लाटून झालेली आहे. तर आता आपण ते तव्यावर भाजायला घ्यायची आहे. तर भाजताना आपण जी नॉर्मल चपाती असते ना त्याच पद्धतीने भाजायचं आहे. तर आता साधारण 1.5 मिनिटामध्ये आपली चांगल्या प्रकारे आपली चपाती भाजून जाईल. तर ही विटॅमिन B12ची खजिना असलेली चपाती ना सर्व वयातली माणसं खाऊ शकतात, अगदी लहान मुले, वयस्कर माणसे. तर नॉनव्हेज जे खात नाहीत ना तर त्यांना विटॅमिन B12ची कमतरता भासत असते. तर व्हेजमध्ये ना खूप ऑप्शन आहेत, पण ते शोधले पाहिजेत. तर हा त्यातला एक ऑप्शन आहे. तर विटॅमिन B12साठी आपण दह्यापासून आंबवलेले जी चपाती आहे ती खूप फायद्याची आहे. तर तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा. तुमची विटॅमिन B12ची कमतरता कमी झाल्यानंतर ना तुमच्या अंगामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह कामामध्ये तो तुम्हाला जाणवेलच आणि त्याच प्रकारे तुमचे अंगदुखी वगैरे जे असतात ते सर्व जे त्रास आहेत ते हळूहळू कमी होऊन जातील. तर अशा प्रकारची जी रेसिपी आहे आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपण आहे ना चपाती चांगली भाजून घ्यायची आहे. तर तुम्हाला तूप आवडेल तर तूप किंवा तेल लावले तरी चालेल. तर तेल लावल्यानंतर ना खूप चांगली चव येते. तर चवीसाठी याच्यामध्ये आपण आहे ना लसूण, मिरची, धना पावडर, जिरा पावडर असे आपण ज्या आवडीनुसार आपण टाकले होते. तर तुमच्या आवडीने व्हेजिटेबल आहे ना बारीक चिरून याच्यामध्ये टाकू शकता. तर अशा प्रकारे आपली चपाती झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण आहे ना विटॅमिन B12चा खजिना असलेली चपाती बनवलेली आहे. तर आता आपण आहे ना ही सर्व करून घेतलेली आहे. तर आज आपण टेस्ट रिव्ह्यू पण घेऊया. तर मित्रांनो, पाहू शकता आपण दह्यापासून आंबवलेली नाही चपाती किंवा आपण याला परोठा म्हणून बनवलेला आहे. तर हा दिसायला पण खूप सुंदर आहे आणि याचा सुवास खूप चांगला येत आहे. तर याचं टेक्स्चर आहे ना सांगतो तुम्हाला मित्रांनो, थोडं ब्रेड सारखं आलेलं आहे. याच्यामध्ये ना थोडेसे असे बबल लेअर सारखं आहे. तर आपण आहे ना याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊया, दह्यावर आपण खाऊया ही. तर खूप सॉफ्ट अशी आपल्या चपाती किंवा परोठा म्हणून आपण खाऊन बघूया. आपण चवीला खूप अतिशय सुंदर आहे आणि चव बरोबर आपल्याला ह्याच्याबरोबर विटॅमिन भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतात. विटॅमिन B12 मिळाल्यामुळे ना शरीरासाठी खूप सारे फायदे होतात. अंगदुखी, डिप्रेशन याच्यावर खूप रामबाण उपाय आहे. तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या आरोग्याला याचा नक्कीच फायदा होईल.